राज्यात 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले। 1.5 कोटींहून अधिक जणांचे ई-केवायसी प्रलंबित आहे। मुंबईत सर्वाधिक रेशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहेत। भंडारा, गोंदिया, सातारा जिल्हे ई-केवायसीत आघाडीवर असल्याचं समजतंय। आपण पाहतोय राज्यात 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहेत। 1.5 कोटींहून अधिक जणांचे ई-केवायसी प्रलंबित आहेत। तर मुंबईत सर्वाधिक रेशन कार्ड रद्द करण्यात आलेत। भंडारा, गोंदिया, सातारा जिल्हे ई-केवायसीत आघाडीवर आहेत। तर रेशन कार्ड धारकांसाठी ही महत्त्वाची बातमी ती म्हणजे आता राज्यात 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहेत। 1.5 कोटींहून अधिक जणांचे ई-केवायसी प्रलंबित आहेत। तर मुंबईत सर्वाधिक रेशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहेत। भंडारा, गोंदिया, सातारा जिल्हे ई-केवायसीत आघाडीवर असल्याचं समजतंय। कारण रेशन कार्डसाठी ई-केवायसी साठी अनेकदा मुदत वाढ करण्यात आली होती। त्याचबरोबर मुदत वाढ करून देऊन देखील अद्यापही 1.5 कोटींहून अधिक जणांचं ई-केवायसी झालेलंच नाहीये, प्रलंबित आहे। त्यामुळे आता राज्यात 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहेत। प्रलंबित मुंबईत सर्वाधिक रेशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहेत। भंडारा, गोंदिया, सातारा जिल्हे ई-केवायसीत आघाडीवर आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, राज्यात 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले। 1.5 कोटींहून अधिक जणांचे ई-केवायसी प्रलंबित आहेत। ई-केवायसी करण्यासाठी राज्य सरकारनं वारंवार मुदतवाढ देऊन सुद्धा मुंबईत सर्वाधिक रेशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहेत। या संदर्भातला अधिकचा तपशील। राज्याचा हा ई स्ट्राईक आहे असं आपण म्हणू शकतो। रेशन कार्डाच्या माध्यमातून सरकारी जो धान्य वाटप केलं जात होतं किंवा पीडीएस पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये जे अन्नधान्य मिळत होतं ते लुबाडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून एक साखळी तयार झाली होती। जे रेशन कार्ड ज्यांना गरजेचं नाहीये किंवा ज्यांना धान्य मिळणंही गरजेचं नाहीये अशा लोकांकडनं ते धान्य घेऊन ते एक मोठी साखळी होती आणि ती ब्रेक करण्यासाठी ई व्हेरिफिकेशन जे आहे केवायसी व्हेरिफिकेशन ते सुरू केलं। त्याच्यामध्ये माहिती जी आहे ती धक्कादायक आहे। राज्यभरात 18 लाख रेशन कार्ड म्हणजे 17.49 लाख 95 लाख माफ करा 17.95 लाख रेशन कार्ड जी आहेत ती रद्द झाली आहेत। मुंबईत 4,80,000 जी आहे ती रेशन कार्ड रद्द झाली आहेत। ठाण्यात 1,35,000 रेशन कार्ड रद्द झालेली आहेत। त्यामुळे बनावट रेशन कार्ड करणं आणि त्याच्या माध्यमातून त्याचे जे मिळणारे लाभ आहेत ते मिळवणं आणि त्यातनं एक मोठी व्यावसायिक चेन जी आहे ती उभी राहिली होती आणि ती व्यावसायिक चेन तोडण्यासाठी रेशन कार्ड संदर्भात ती व्यावसायिक चेन तोडण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला। केवायसी व्हेरिफिकेशन सुरू केलं आणि त्याच्यामध्ये ही गंभीर बाब आढळून आलेली आहे। जी धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।